राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26 सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 2, विज्ञान विषयाची इंग्रजी शब्दसंपदा। आपण बऱ्याचदा असं बघतो की आजकालच्या युगामध्ये शक्यतो 10वी नंतर मुली 11वी-12वी सायन्स ह्या स्ट्रीमकडे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु 11वीला गेल्यानंतर आपल्या मराठी माध्यमाचे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र एक मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागतं, तो म्हणजे भाषिक अडथळा। बऱ्याचदा हुशार मुले जरी असतील तरी त्यांना काही विज्ञानाच्या संकल्पनांची नावे ही मराठीमध्ये छान पद्धतीने माहिती असते किंवा संपूर्ण संकल्पना देखील माहिती असते, परंतु फक्त लँग्वेज बॅरियरमुळे 11वी-12वीच्या क्लासेसमध्ये त्यांना त्या गोष्टी पटकन उमजत नाही। म्हणजेच मस्क्युलर स्ट्रेंथ किंवा मस्क्युलर फोर्स ह्याला आपल्या मराठीमध्ये स्नायुबल असे म्हणतात, हे त्यांना माहिती असतं, परंतु मस्क्युलर फोर्स हा त्यांना जाणवत नाही किंवा तिथं त्यांना तो शब्द मॅच करता येत नाही। त्यामुळे शिक्षणामध्ये कुठंतरी बाधा येताना आपल्याला दिसते। त्याचाच विचार करून आपण ह्या कृतीची निर्मिती किंवा या कृतीला ह्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। आपली शाळा ही मराठी माध्यमाची असल्याने बहुतांश विद्यार्थी 10वी मधून जेव्हा जातात त्यावेळेस त्यांना हा अडथळा दिसून येतो। ही समस्या दूर करण्यासाठी या कृतीमध्ये प्रत्येक संकल्पनेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे शिकवताना नियमित सांगितलं गेलं। जसं की आता बल हा धडा सुरू असेल तर बल या धड्यामधील जे काही टर्म्स आहेत त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे सांगण्यात आलं। त्याचप्रमाणे विज्ञान शब्दसंपत्तीची एक वही स्वतंत्रपणे तयार करण्यात आली, त्यामध्ये मुले त्याचं स्पेलिंग, त्याचप्रमाणे त्याचा उच्चार आणि अर्थ अशा प्रकारे ते लिहिण्यात आलं। हे लिहिल्यानंतर विद्यार्थी तो शब्द त्याचे योग्य उच्चारण अर्थासहित एका विशिष्ट वहीमध्ये ते 10 वेळा लिहिले। त्याचप्रमाणे 3 पाठांवर हा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडण्यात आला, त्यावर टेस्ट देखील घेण्यात आली आणि त्यामध्ये असे दिसून आले की मुलांना आता कोणतीही विज्ञानाची जी टर्म आहे, म्हणजेच बल असेल किंवा आपल्या पचन संस्थेमधले वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, ह्या सर्वांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात या गोष्टी लक्षात राहिल्यात। म्हणजे जेणेकरून ज्या वेळेस ते 11वी-12वीला जातील तर त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी रिलेट करणे सोपे जाईल। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही वही मेंटेन केली। विज्ञान विषयाच्या संकल्पनांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहिती असणं गरजेचं आहे। बऱ्याचदा किंवा ज्यावेळेस आम्ही सुद्धा शाळेमध्ये होतो तर मराठी मीडियममधून जेव्हा आपण 11वी-12वीला गेलो तर त्यावेळी मात्र हा प्रॉब्लेम आपल्याला सुद्धा जाणवला असेल आणि याचाच विचार मी केला आणि माझ्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आतापासूनच ही काळजी जर आपण घेतली तर त्याचा फायदाच त्या विद्यार्थ्यांना होणार आहे। बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या विज्ञान विषयाच्या पुस्तकामध्ये देखील मागच्या बाजूला शब्दार्थ दिलेले आहे, परंतु बऱ्याचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा आपण जर मुलांना सांगितलं की हे करून या तर मुलं त्या पद्धतीने करत नाही। परंतु अशा पद्धतीने जर याची अंमलबजावणी केली की वर्गामध्ये शिकवत असतानाच विद्यार्थ्यांना आपण ते शब्द सांगितलेत, त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे त्याच वेळेस त्यांच्यावर बिंबवले, त्याचप्रमाणे त्याचं स्पेलिंग असेल, त्याचा उच्चार असेल, याचं लेखन 10 वेळा एका शब्दाचं केलं, त्यामुळे हा जो बॅरियर आहे हा या ठिकाणी आपल्याला नष्ट होताना दिसून येतो आणि याचा दूरगामी परिणाम हा आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसून येतो। ह्या कृतीअंती आपण जी सक्षमता सिद्ध केलेली आहे ती म्हणजे याच्यामुळे आपल्या विषयामध्ये देखील मुलांची आवड वाढली, त्याचप्रमाणे भाषिक अडथळा निर्मूलन यामध्ये आपण साधलेला आहे। त्याचप्रमाणे तांत्रिक संज्ञा आत्मसात करणे, या 2 प्रकारच्या सक्षमता आपल्याला यामध्ये मुलांमध्ये डेव्हलप झालेल्या दिसतील। हा प्रयोग जर आपण विज्ञान विषयासाठी आणि गणित विषयासाठी जर 6वी, 7वी, 8वी मध्ये राबवला तर याचे फायदे आपल्याला नक्कीच पुढच्या काळामध्ये दिसून येतील, जेणेकरून हे विद्यार्थी जेव्हा 11वी-12वीला जातील, स्पेशली मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हा उपक्रम किंवा ही कृती अत्यंत प्रभावीपणे सिद्ध होऊ शकते आणि मुलांना एकदा सवय लावली की मुले ही कृती
व्यवस्थितपणे पार पाडतात. इवन मुले आपल्याला स्वतःहून आम्हाला शब्द द्या, रोज 2-2 जरी शब्द आपण दिले तरी ही कृती व्यवस्थितपणे पार पडू शकते. 10 दिवस एखादा धडा आपण शिकवतो तर त्यामध्ये 10 दिवसामध्ये 20 शब्द आपण सहजरित्या याच्यामध्ये पूर्ण करू शकतो. आणि 2 शब्द मुलांना पाठ करणे हे काय मोठं काम राहत नाही. त्यामुळे ही कृती अत्यंत चांगली आणि भविष्याच्या दृष्टीने, म्हणजे आता ही मुले 6वी 7वी 8वीला आहे, परंतु भविष्याच्या दृष्टीने ही कृती अत्यंत प्रभावी ठरताना आपल्याला दिसते. हा उपक्रम किंवा ही कृती तुम्हाला कशी वाटली, त्याचप्रमाणे आमचे इतरही कृतींचे व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आणि ह्या कृतीबद्दलचा अभिप्राय नक्कीच आपण कमेंट सेक्शनमध्ये द्यावा ही विनंती. धन्यवाद.